प्रोटीनने भरपूर मऊ लुसलुशीत जाळीदार मिक्स डाळीचे अप्पे कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत। सकाळच्या नाश्त्याकरता किंवा मुलांच्या टिफिन करता किंवा मुलांच्या छोट्या भुके करता तुम्ही हे अप्पे तयार करून घेऊ शकता। 2 वाट्या इथे तांदूळ घेतलेले आहेत। जाड कुठलेही तांदूळ घेऊ शकता। अर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटी चणा डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी मसूर डाळ आणि अर्धा चमचा इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हे डाळ तांदूळ चांगले चोळून धुवून घ्यायचे आहेत। इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हे डाळ तांदूळ धुवून घेतले। यानंतर भरपूर पाणी घालून याला 5 ते 6 तास आपण भिजत घातलं। 5 ते 6 तासानंतर डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत। इथे मी अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून 5 ते 7 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देते आहे। तोपर्यंत आपण डाळ तांदूळ इकडे वाटून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये डाळ तांदूळ काढून घेऊया। पाणी मात्र मी हेच वापरणार आहे। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी वापरायचं आणि मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं बारीक मी दळून घेतलेलं आहे। मात्र पाण्याचा अगदी थोडा वापर करायचा आहे। शेवटच्या बॅचमध्ये हे जे पोहे आपण भिजत घातले होते ते सुद्धा आपण घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे आपण वाटून घेऊया। हे वाटलेलं जे पीठ आहे ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊ आणि सगळं पीठ आपण आता व्यवस्थित दळून घेतलेलं आहे। आता याला 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे ह्यामध्ये हवा व्यवस्थित भरली जाते आणि हे रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देऊया। दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मस्त असं हे पीठ फुलून आलेलं आहे। अगदी जाळीदार असं हे पीठ तयार झालेलं आहे। आता हे पीठ आपण पाहिजे तितकं एका भांड्यामध्ये काढून घेऊ। त्यानंतर ह्यामध्ये भाज्या घालायच्या। तिथे मी गाजर, सिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर प्रत्येकी 2 चमचे घातलेले आहेत। 4 मिरच्या घातलेल्या आहेत। 1.5 इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत। 2 चमचे वाफवलेले मक्याचे दाणे, त्याचबरोबर इथे मी 1 वाटी बारीक चिरलेली मेथी देखील घातली आहे। हे सगळं एकत्र केलं। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा सफेद तीळ, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे चिमूटभर आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता अप्प्यासाठी हे पीठ तयार झालेलं आहे। अप्पे पात्र चांगलं गरम करून त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता अप्प्याच्या साच्यामध्ये अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे। तर सुरुवातीला कढईच्या साच्यांमध्ये आपल्याला पीठ भरायचं, नंतर मध्यभागी भरायचं आहे, कारण मध्यभागी उष्णता जास्त असते। 2 ते 3 मिनिटं एक बाजू शेकून घ्यायची। वरून मी आता थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ह्याला उलट करून घेऊ आपण। दुसरी बाजू देखील आपण 1 ते 1.5 मिनिटं ह्याला शेकून घ्यायचं आहे आणि मस्त असे अप्पे आपण तयार करून घ्यायचे आहेत। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। धन्यवाद।